ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मुंबईमधल्या 6 जागांवर जे लोकसभा निवडणूक होते त्याच्या प्रचाराचा आजचा अंतिम दिवस आहे। काही वेळातच हा प्रचार संपणार आहे आणि या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय चेंबूर नाका परिसरामध्ये एक रॅली निघालेली आहे महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी। आणि त्यांच्या गाडीवर जर आपण पाहिलं तर ही एक प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे। अटल सेतू, धारावी पुनर्वसन, कोस्टल हायवे, मुंबई मेट्रो, बीडीडी चाळ पुनर्वसन आणि हे एक पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलं आहे, ज्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद दिघे, त्याचबरोबर महायुतीतल्या अनेक नेत्यांचे जे फोटो आहेत ते पाहायला मिळतात। प्रसाद लाड भाजप नेते आणि उमेदवार राहुल शेवाळे हे दोघंही या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। काही तास उरलेले आहेत, तुमच्या मतदारसंघातून रॅली निघालेली आहे, काय सांगा? आज या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून प्रचार चालू केला होता। आता तो महाशक्तीच्या माध्यमातून प्रचाराची सांगता होते आणि या महाशक्तीच्या समोर कोणाचाही टिकाव लागणार नाही। ही एक महाशक्ती ही विचारांची शक्ती आहे, ही मोदीजींच्या नेतृत्वाची शक्ती आहे, शिवसेना प्रमुखांच्या विचारांची शक्ती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शक्ती आहे। महाविकास आघाडीकडून दावा केला जातोय की सगळ्या जागा आमच्याच येणार। आज एक पत्रकार परिषद झाली, त्यामधूनही दावा केला जातोय की मुंबईतल्या सगळ्या जागांवर आमचेच उमेदवार उभे आहेत। मुंगेरी लाल के हसीन सपने, त्यांच्या या वाक्यावर हेच वाक्य त्यांच्यासाठी बरोबर आहे। मुंगेरी लाल के हसीन सपने। उद्धव ठाकरे ज्यावेळेला काल त्यांनी भाषण केलं, इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर ते हिंदू शब्द घेत नाहीत, देशभक्त म्हणतात, पण त्यांनी अशी टीका केली की जे जे हिंदू म्हणत नाही आणि देशभक्त म्हणतात ते देशद्रोही आहेत, असं उलटा टोला त्यांनी तुम्हाला मारलेला आहे, म्हणजे सत्ताधाऱ्यांना। नाही, मूळ मुद्द्यावर ते लक्ष लोकांचं दुसऱ्या विषयावर लक्ष केंद्रित करतायत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। खऱ्या अर्थाने काल मुंबईच्या विषयांवर चर्चा झालेली आहे, संविधानावर चर्चा झालेली आहे आणि मुंबईतल्या लोकांना तेच अभिप्रेत आहे आणि विरोधक मूळ मुद्दा सोडून दुसऱ्या मुद्द्यांवर चर्चा करत असल्यामुळे लोकांना हे पटत नाही आहे। मुंबईकरांना विकास हवा आहे, मोदींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास होईल हा लोकांना एक विश्वास आहे, म्हणून लोक महायुतीच्या पाठीशी आहेत। आणखी एक प्रश्न, इतकी वर्ष तुम्ही शिवसेनेमध्ये आहात, समोर तुमच्या शिवसेनेमधले जुने सहकारी उमेदवार आहेत अनिल देसाई, आव्हान वाटतं? काही आव्हान वाटत नाही, कारण पहिल्याच दिवशी त्यांचा पराभव झालेला आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलेला आहे, त्यांना वंदन करायला पण गेलेले नाही आहेत। त्यामुळे पहिल्याच दिवशी, कारण ही विचारांची लढाई आणि विचारांच्या लढाईत पहिल्याच दिवशी त्यांनी विचारांचा अपमान केला आहे आणि त्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे, म्हणून ही लढाई पहिल्या दिवसापासून आम्हाला सोपी आहे। मनसे पण सोबत आहे तुमच्या, काय वाटतंय, ताकद वाढली? मनसेमुळे ताकद वाढलेली आहे। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे राहतात आणि मनसेचं या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, त्यामुळे महायुतीचं ज्या गोष्टीचा उल्लेख केला ही आता महायुती राहिली नाही, महाशक्ती झालेली आहे या सर्व पक्षांच्या एकजुटीमुळे। उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासोबत भाजप नेते प्रसाद लाड देखील आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? शेवटचे काही तास शिल्लक आहेत। निश्चितपणे विजय पक्का आहे। 4 लाख मताहून अधिक मतांनी राहुल शेवाळेंचा विजय होईल। महायुती भक्कम आहे आणि संपूर्ण सर्व पक्षाचे महायुतीचे घटक हे एकत्रितपणे कामाला लागले आहेत। आपण ही प्रचंड जनसमुदाय आणि गर्दी पाहताय, ही विजयाची नांदी आहे, एवढं मी सांगेन। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आज पत्रकार परिषद एक झाली महाविकास आघाडीच्या नेत्यांची, उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे हे सगळे होते। एका प्रश्नावर उद्धव ठाकरे असं म्हटले की भाजप म्हणजे किंवा मोदी म्हणजे काही ब्रह्मदेव नाही, म्हणजे ते म्हणतात म्हणजे तीच दिशा योग्य नाही। मला वाटतं की ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते एक्सपायर डेट झालेले नॉन ब्रँडेड आयटम होते, त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेला कोणी विचारत नाही, कोणीही गांभीर्याने घेत नाही। ज्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व विकलं ते राम जन्मभूमीची भाषा करतोय। माझं त्यांना म्हणणं आहे, हिम्मत असेल तर राहुल गांधींनी एकदा सावरकर की जय बोलावं आणि हिंदू बोलून दाखवावं। खरं
प्रकारे चॅलेंज दिलेलं आहे सावरकर की जय म्हणून. मी एकदा कॅमेरामन विनोदला माझ्या विनंती करेन, समोरची बाजू म्हणजे आपण जी रॅली चाललेली आहे ती बाजू प्रेक्षकांना आपण दाखवतोय. महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यात. 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, ते सगळ्यात भगवे झेंडे भगवे फेटे घालून हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते राहुल शेवाळे यांच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. पाठीमागं देखील आपण पाहतोय मराठमोळा वेशामध्ये ज्या सगळ्या महिला आहेत, कार्यकर्त्या त्यांच्या ज्या आहेत त्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या काही तासामध्ये प्रचार करण्याची जी जबाबदारी आहे ती सगळ्या नेत्यांवर तर देण्यात आलीच आहे. मात्र शेवटच्या मिनिटांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक उमेदवाराकडून सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.